mahacet.org या वेबसाईटवरती कॅपराऊंडचं जे शेड्यूल आहे इंजिनिअरिंगकरिता ते डिस्प्ले झालेलं आहे, प्रसिद्ध झालेलं आहे. यामध्ये प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट त्याची तारीख देण्यात आलेली आहे 22 जुलै. त्यानंतर सबमिशन ऑफ ग्रेव्हियन्स इफ एनी, म्हणजे काही जर त्यामध्ये माहिती जर चुकलेली असेल तर ती दुरुस्ती करण्याकरिता वेळ दिलेला आहे 23 जुलै टू 25 जुलै अप टू 5 PM. त्यानंतर डिस्प्ले ऑफ फायनल मेरिट लिस्ट, म्हणजे जी फायनल मेरिट लिस्ट आहे ती 27 जुलैला ही पाहायला मिळेल. बऱ्याच वेळेस ती उशिराही प्रसिद्ध होते. त्यानंतर डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल कॅटेगरी वाईज सीट मॅट्रिक्स फॉर कॅप राऊंड 1 याचा ते डिस्प्ले होणार आहे 27 जुलै 2026. आता सीट मॅट्रिक्स म्हणजे कोणत्या कॉलेजला कॅटेगरीनिहाय रिझर्वेशननुसार किती जागा आहे कॅप राऊंड करिता त्याची माहिती. ऑनलाईन सबमिशन अँड कन्फर्मेशन ऑफ ऑप्शन फॉर्म ऑफ कॅप राऊंड 1 थ्रू कॅन्डिडेट लॉग इन बाय द कॅन्डिडेट, म्हणजे विद्यार्थ्याच्याच लॉग इनवरून विद्यार्थ्यांनी कॅप राऊंड 1 करिता जो ऑनलाईन फॉर्म आहे, म्हणजेच कॉलेजचे नावं द्यायचे इंजिनिअरिंग कॉलेजचे, आणि त्याकरिता विद्यार्थ्याच्या लॉग इनवरून विद्यार्थी कॉलेजचे नावं ऑप्शन फॉर्म हा भरू शकतो. त्याकरिता मुदत देण्यात आलेली आहे 28 जुलै टू 30 जुलै. त्यानंतर डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल अलॉटमेंट ऑफ कॅप राऊंड 1, म्हणजे मग विद्यार्थ्यांनी लॉग इन केल्यानंतर त्याला कॉलेज मिळालेलं आहे की नाही कॅप राऊंड 1 करिता किंवा मिळालेलं नाही याची माहिती विद्यार्थ्यांना 2 ऑगस्ट रोजी समजणार आहे. त्यानंतर ॲक्सेप्टिंग टू ऑफर्ड सीट बाय द कॅन्डिडेट हिज हर लॉग इन ॲज पर अलॉटमेंट ऑफ कॅप राऊंड 1. याचा अर्थ असा की कॅप राऊंड 1 मध्ये विद्यार्थ्यांना जे काही कॉलेज मिळालेलं असेल ते त्यांना तिथं जाऊन ते ॲक्सेप्ट करायचं की नाही ते त्याकरिता मुदत देण्यात आलेली आहे 3 ऑगस्ट टू 5 ऑगस्ट अप टू 3 PM पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. आता याच्यामध्ये सर्व सविस्तर माहिती दिलेली आहे. कुणाला जर फ्रीज करायचं असेल या संदर्भातील सर्व सविस्तर माहिती आपण पुढं नंतर बघणारच आहोत. आता फक्त शेड्यूल आपण बघतोय. मग त्यामध्ये फ्रीज करायचं आहे का पुढे पुढच्या राऊंडला पार्टिसिपेट करायचं आहे याची सर्व माहिती आपण व्हिडिओ पॉज करून इथे दिलेली आहे. त्यानंतर रिपोर्टिंग टू द अलॉटेड इन्स्टिट्यूट अँड कन्फर्मेशन ऑफ ॲडमिशन बाय सबमिटिंग रिक्वायर्ड डॉक्युमेंट अँड पेमेंट ऑफ अ फी आफ्टर कॅप राऊंड 1. आता यामध्ये विद्यार्थ्यांना जे काही जे इन्स्टिट्यूट मिळालेलं असेल त्या ठिकाणी जाऊन जर ॲडमिशन घ्यायचं असेल बाय सबमिटिंग, म्हणजे जे काही रिक्वायर्ड डॉक्युमेंट आहे आणि पेमेंट करायचं असेल कॅप राऊंड 1 करिता तर त्याकरिता मुदत देण्यात आलेली आहे 3 ऑगस्ट टू 5 ऑगस्ट अप टू 5 PM या दरम्यान हे विद्यार्थी करू शकतात. त्यानंतर पुढचा जो राऊंड आहे त्याची इथं माहिती देण्यात आलेली डिस्प्ले ऑफ व्हॅकंट सीट फॉर कॅप राऊंड सेकंड, म्हणजे कॅप राऊंड सेकंड करिता ज्या रिक्त जागा असणार आहे, म्हणजे पहिल्या राऊंडमध्ये जे विद्यार्थी ॲडमिशन घेणार नाही मग ज्या जागा रिक्त राहतील त्या आता सेकंड राऊंडमध्ये विद्यार्थ्यांना पाहायला मिळतील. तर त्याची तारीख देण्यात आलेली 6 ऑगस्ट. त्यानंतर ऑनलाईन सबमिशन अँड कन्फर्मेशन ऑफ ऑप्शन फॉर्म ऑफ कॅप राऊंड सेकंड थ्रू कॅन्डिडेट लॉग इन बाय द कॅन्डिडेट, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या राऊंडमध्ये कॉलेज मिळालेलं नसेल किंवा घेतलेलं नसेल तर त्या विद्यार्थ्यांना जो सेकंड राऊंडमध्ये, आता त्याच्यामध्ये पण खूप सारे नियम आहे तर ते इतरही बाकी बारकावे आपण पुढे नंतर बघणारच आहोत. तर ज्या विद्यार्थ्यांना भेटलं नाही किंवा त्यांनी घेतलं नाही तर त्यामध्ये दुसऱ्या राऊंडकरिता ऑप्शन फॉर्म भरण्याची जी मुदत आहे ती 7 ऑगस्ट टू 9 ऑगस्ट, म्हणजे 7 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट दरम्यान विद्यार्थी जो कॅप राऊंड सेकंड आहे त्याचा फॉर्म भरू शकतील. डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल अलॉटमेंट ऑफ कॅप राऊंड सेकंड, मग ते विद्यार्थ्यांना 12 ऑगस्टला म्हणजे 12 ऑगस्टला समजणार आहे त्यांच्या लॉग इन करायचं आणि लॉग इन केल्यानंतर सेकंड राऊंडमध्ये त्यांना जे कॉलेज पाहिजे ते मिळालेलं आहे की नाही याची माहिती 12 ऑगस्टला समजेल 12 ऑगस्टला. आणि त्यानंतर मिळालेलं जर कॉलेज त्यांना घ्यायचं असेल किंवा घ्यायचं नसेल तर त्याकरिता ॲक्सेप्टिंग टू द ऑफर्ड सीट बाय द कॅन्डिडेट थ्रू हिज हर लॉग इन ॲज पर द अलॉटमेंट ऑफ कॅप राऊंड सेकंड, तर त्याच्याकरिता मुदत देण्यात आलेली आहे 13 ऑगस्ट, म्हणजे 30 ऑगस्ट टू 17 ऑगस्ट अप टू 3 PM पर्यंत ती मुदत देण्यात आलेली आहे. आता इथं इलिजिबल पार्टिसिपेटेड
इन राऊंड सेकंड अँड अलॉटेड, इथं सर्व सविस्तर माहिती दिलेली. ऑटो फ्रीज कसं होणार आहे, वाटेवर ही सर्व माहिती आपण व्हिडिओ पॉज करून बघू शकता. खूप मोठा होईल. त्यानंतर त्याच्या पुढची जे हे असणार आहे, रिपोर्टिंग टू द अलॉटेड इन्स्टिट्यूट, म्हणजे जे विद्यार्थ्यांना आपल्याला पाहिजे ते कॉलेज मिळालेलं आहे, तर त्याकरिता त्या कॉलेजला जायचं आहे, रिपोर्ट करायचं आहे अलॉटेड इन्स्टिट्यूटला. कन्फर्मेशन ऑफ ॲडमिशन बाय सबमिटिंग रिक्वायर्ड डॉक्युमेंट अँड पेमेंट ऑफ अ फी आफ्टर कॅप राऊंड सेकंड. ज्यांना घ्यायचं आहे त्यांनी कॉलेजला त्या इन्स्टिट्यूटला जायचं, कागदपत्र जमा करायचे, पेमेंट करायचं, कॅप राऊंड सेकंड करिता फी वगैरे भरायची. त्याची मुदत देण्यात आलेली आहे 13 ऑगस्ट 2026 टू 17 ऑगस्ट 2026 अप टू 5 PM, म्हणजे 13 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट दरम्यान ही प्रक्रिया विद्यार्थ्यांना करावी लागणार आहे. त्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे त्याकडे आपण जाऊयात. डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल व्हॅकंट सीट फॉर कॅप राऊंड थर्ड. कॅप राऊंड थर्ड करिता ज्या काही व्हॅकंट सीट आहे, डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल व्हॅकंट सीट फॉर कॅप राऊंड थर्ड, त्याची मुदत आहे 18 ऑगस्ट. ऑनलाईन म्हणजेच 18 ऑगस्ट. ऑनलाईन सबमिशन अँड कन्फर्मेशन ऑफ अ ऑप्शन फॉर्म ऑफ कॅप राऊंड थर्ड थ्रू कॅन्डिडेट लॉग इन बाय द कॅन्डिडेट. त्याची जी मुदत देण्यात आलेली आहे ती मुदत आहे ती आपण बघूयात. 19 ऑगस्ट म्हणजे 19 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट 21 ऑगस्ट. डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल अलॉटमेंट ऑफ कॅप राऊंड थर्ड. कॅप राऊंड थर्डची जी अलॉटमेंट होणार आहे, म्हणजे कॉलेज तुम्हाला मिळालं आहे का नाही त्याची माहिती तुम्हाला 24 ऑगस्ट म्हणजे 24 ऑगस्टला समजेल. ते कॉलेज घ्यायचं आहे की नाही त्या संदर्भातील परत या ठिकाणी सर्व सूचना दिलेल्या आहे. आता ज्यांना ॲक्सेप्ट करायचं त्यांच्याकरिता मुदत देण्यात आलेली. ॲक्सेप्टिंग टू द ऑफर सीट बाय द कॅन्डिडेट थ्रू हिज हर लॉग इन ॲज पर अलॉटमेंट ऑफ कॅप राऊंड थर्ड. तर त्या राऊंडमध्ये जर घ्यायचं असेल ॲडमिशन, त्याला मुदत देण्यात आलेली 25 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. 25 ऑगस्ट टू 27 ऑगस्ट अप टू 5 PM. त्यानंतर पुढं आहे रिपोर्टिंग to the allotted institute and confirmation of admission by submitting required document and payment of a fee after cap round third. cap round third नंतर जे रिपोर्टिंग करायचं आहे, रिपोर्ट म्हणजेच अलॉटमेंट करायचे आहे या ठिकाणी. रिपोर्टिंग टू द अलॉटेड, एक मिनिट, रिपोर्टिंग टू द अलॉटेड इन्स्टिट्यूट अँड कन्फर्मेशन ऑफ ॲडमिशन, म्हणजे जे कॉलेज तुम्हाला मिळालेलं आहे त्या कॉलेजला जायचं ज्यांना घ्यायचं असेल त्यांच्याकरिता. तर कॉलेजला गेल्यानंतर त्या ठिकाणी ॲडमिशन कन्फर्म करायचं, जे काही रिक्वायर्ड डॉक्युमेंट आहे ते सबमिट करायचे, पेमेंट करायचं कॅप राऊंड 3 करिता. त्याची मुदत देण्यात आलेली 25 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. 25 ऑगस्ट टू 27 ऑगस्ट. त्यानंतर पुन्हा ज्या जागा व्हॅकंट राहणार आहे, डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल व्हॅकंट सीट ऑफ फॉर कॅप राऊंड 4. कॅप राऊंड 4 करिता रिक्त जागा तुम्हाला 28 ऑगस्ट 2026 रोजी पाहायला मिळतील. 28 ऑगस्ट. ऑनलाईन सबमिशन अँड कन्फर्मेशन ऑफ ऑप्शन फॉर्म कॅप राऊंड 4 थ्रू कॅन्डिडेट लॉग इन बाय द कॅन्डिडेट. म्हणजे विद्यार्थ्यांनी परत कॅप राऊंड 4 करिता त्यांनी परत ज्यांना वाटतंय, ज्यांना आधी मिळालेलं नसेल किंवा ज्यांनी नेक्स्ट पुढं आधी जॉईन झालेलं नसेल, तर त्याच्यामध्ये खूप नियम आहे, ते काळजीपूर्वक वाचूनच जो ऑप्शन फॉर्म आहे तो काळजीपूर्वक भरा. तर यामध्ये कॅप राऊंड 4 करिता विद्यार्थ्यांना लॉग इन करायचं आहे आणि त्याच्याकरिता म्हणजेच ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. त्याच्याकरिता मुदत देण्यात आलेली 29 ऑगस्ट टू 31 ऑगस्ट, 29 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट. त्यानंतर प्रोव्हिजनल डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल अलॉटमेंट ऑफ कॅप राऊंड 4, ती अलॉटमेंट होणार आहे 3/9 म्हणजेच 3 सप्टेंबर रोजी, 3 सप्टेंबरला त्याचे अलॉटमेंट होईल. अलॉटमेंट झाल्यानंतर ॲक्सेप्टिंग टू द ऑफर्ड सीट बाय द कॅन्डिडेट थ्रू हिज हर लॉग इन ॲज पर द कॅप राऊंड 4. विद्यार्थ्यांनी जे काही सीट ॲक्सेप्ट करायचं आहे की नाही त्यांच्या लॉग इनला जाऊन, तर त्याच्याकरिता मुदत देण्यात आलेली 4 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर, 4 सप्टेंबर टू 7 सप्टेंबर. आणि जर सीट ॲक्सेप्ट केलं असेल तर रिपोर्टिंग टू द अलॉटेड इन्स्टिट्यूट, मग त्या कॉलेजला जायचं, तिथं ॲडमिशन कन्फर्म करायचं, जे रिक्वायर्ड डॉक्युमेंट आहे ते जमा करायचे, पेमेंट करायचं. आणि हे कॅप राऊंड 4 करिता मुदत असणारे
4 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर अप टू 5 PM, 4 सप्टेंबर टू 7 सप्टेंबर अप टू 5 PM. त्यानंतर इन्स्टिट्यूट लेवल ऑप्शन फॉर्म, ऑनलाईन सबमिशन ऑफ ऑप्शन फॉर्म फॉर इन्स्टिट्यूट लेवल ॲडमिशन. म्हणजे तुम्ही इन्स्टिट्यूट लेवलला जर या आधीच्या राऊंडमध्ये कुठं मिळालेलं नसेल किंवा तुम्ही ॲक्सेप्ट केलेलं नसेल सीट सर्व नियमावली वाचून, आणि मग तुम्ही इन्स्टिट्यूट लेवलला जर तुम्हाला जायचं असेल तर ऑनलाईन जो फॉर्म आहे तो ऑनलाईनच फिलअप करायचा आहे. इन्स्टिट्यूट लेवल ऑप्शन फॉर्म जो असणार आहे, इन्स्टिट्यूट लेवल ऑप्शन फॉर्म, ऑनलाईन सबमिशन ऑफ ऑप्शन फॉर्म फॉर इन्स्टिट्यूट लेवल ॲडमिशन. त्याच्याकरिता कालावधी आहे इन्स्टिट्यूट लेवलकरिता 3 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट. त्यानंतर इन्स्टिट्यूट कोटा अँड व्हॅकंट सीट आफ्टर कॅप इफ एनी द रिस्पेक्टिव्ह इन्स्टिट्यूट विल कम्प्लीट द ॲडमिशन ॲक्टिव्हिटी इन द फॉलोइंग मॅनर. म्हणजे जर या सर्व राऊंडमध्ये जर जागा रिक्त राहिल्या, त्या रिक्त राहिल्यानंतर जो इन्स्टिट्यूट लेवलचा राऊंड होणार आहे तर त्याची देखील थोडक्यात इथं माहिती देण्यात आलेली. तर इथं सांगण्यात आलेलं आहे की पहिलं सूचना इन्स्टिट्यूट कोटाची, डिस्प्ले ऑफ व्हॅकंट सीट ऑन इन्स्टिट्यूट वेबसाईट. म्हणजे वेबसाईट जी त्या इन्स्टिट्यूट कॉलेजची वेबसाईट असेल तिथं रिक्त जागांची माहिती द्यायची. गिविंग ॲप्रोप्रिएट ॲडव्हर्टाइजमेंट इन द न्यूजपेपर, वृत्तपत्रामध्ये म्हणजे पेपरमध्ये जाहिरात द्यायची. दुसरा मुद्दा देण्यात आलेला आहे इन्व्हाइट ॲप्लिकेशन फ्रॉम रजिस्टर्ड कॅन्डिडेट. ज्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली त्यांच्याकडून अर्ज मागवायचे. प्रिपेअर अँड डिस्प्ले मेरिट लिस्ट ऑन द कॉलेज वेबसाईट अँड इन्स्टिट्यूट नोटीस बोर्ड. आणि मग त्या कॉलेजनी एक मेरिट लिस्ट तयार करायची ती कॉलेजच्या वेबसाईटवरती, आणि त्या कॉलेजचं जे इन्स्टिट्यूटचं नोटीस बोर्ड आहे तिथं ती दर्शनी भागामध्ये ठेवायची, म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना त्याची माहिती झाली पाहिजे. कॅरी आउट complete admission process by the following government admission rule as per rule 13 of the information brochure academic year 2026 and 27. म्हणजे ही जी काही सर्व प्रवेश प्रक्रिया इन्स्टिट्यूट कोट्याची ज्या व्हॅकन्सी आहे त्या पार पाडत असताना शासनाचे जे नियम आहे की जे नियम ॲज पर 13, जो 13 नंबरचा रूल आहे इन्फॉर्मेशन ब्राउचरमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल 2026-27च्या, त्या नियमानुसार ही सर्व प्रवेश प्रक्रिया इन्स्टिट्यूट कोट्याची करायची त्या कॉलेजने. आणि त्याच्याकरिता कालावधी देण्यात आलेला आहे 8 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर, म्हणजेच 8 सप्टेंबर टू 15 सप्टेंबर. लास्ट डेट फॉर कॅन्सलेशन ऑफ अ सीट विथ फुल फीज रिफंड ॲज पर रूल 15 ऑफ अ इन्फॉर्मेशन ब्राउचर अकॅडमिक इयर 26 अँड 27. त्याच्याकरिता मुदत आहे 13/9 म्हणजेच 13 सप्टेंबर. तर 13 सप्टेंबरला ही लास्ट डेट असणार आहे. तुम्हाला जर सीट कॅन्सल करायचं असेल तर तुम्हाला पूर्ण फी जी आहे ती रिफंड होणार आहे. आणि त्याच्याकरिता रूल अकॅडमिक इयर जे ब्राउचर आहे त्यामध्ये 15 नंबरचा रूल दिलेला आहे, तो आपण काळजीपूर्वक पाहू शकता. कट ऑफ डेट फॉर ऑल टाईप ऑफ द ॲडमिशन फॉर द अकॅडमिक इयर 26-27 अप टू 5 PM. म्हणजे जी कट ऑफ डेट असणार आहे ती 2026-27 करिता संध्याकाळी 5 वाजेपर्यंत असणारी. 15 सप्टेंबर 15 सप्टेंबरला ही कट ऑफ डेट असणार आहे सर्व ॲडमिशनची. फॉर इन्स्टिट्यूट लास्ट डेट ऑफ अपलोडिंग डेटा डिटेल ऑफ ॲडमिटिंग कॅन्डिडेट अप टू 5 PM. म्हणजे जे काही कॉलेजने ॲडमिशन घेतलेले विद्यार्थ्यांचे तर त्या विद्यार्थ्यांचं सर्व कागदपत्र अपलोड करण्याची जी शेवटची तारीख असणार आहे सर्व फार शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंतची, तर ती तारीख असणार आहे 15 सप्टेंबर. 15 सप्टेंबरला संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ही सर्व माहिती शासनाच्या वेबसाईटवरती अपलोड झाली पाहिजे. अशा पद्धतीची ही सर्व माहिती आहे. त्यानंतर जे जम्मू शेड्यूल ऑफ ॲक्टिव्हिटी फॉर जम्मू काश्मीर मायग्रंट कॅन्डिडेट आहे तर त्यांचं जे काउन्सिलिंग होणार आहे जम्मू काश्मीर मायग्रंट जे स्टुडंट असतील तर त्याकरिता काउन्सिलिंग राऊंड ॲट द डायरेक्टर सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग SPCE वर्सोरा रोड मुन्शी नगर अंधेरी वेस्ट मुंबई या ठिकाणी तो होणारे 18 ऑगस्ट रोजी, 18 ते 20 ऑगस्ट रोजी, 18 to 20 ऑगस्ट. रिपोर्टिंग टू द अलॉटेड इन्स्टिट्यूट अँड कन्फर्मेशन ऑफ ॲडमिशन बाय सबमिटिंग द रिक्वायर्ड डॉक्युमेंट अँड फी ॲज पर द फायनल अलॉटमेंट. म्हणजे त्या ज्यांनी तिथं ॲडमिशन काउन्सिलिंगमध्ये ॲडमिशन घेतलेलं असेल तर त्यांनी त्या ज्या कॉलेजला साठी ती प्रक्रिया केलेली तर त्या कॉलेजला जाऊन त्यांनी ते ॲडमिशन कन्फर्म करायचे.
आणि जे काही कागदपत्र असतील, त्यांची फी असेल, ती फायनल करण्याकरिता, जमा करण्याकरिता मुदत देण्यात आलेली 21 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट, 21 ऑगस्ट टू 25 ऑगस्ट. आणि याकरिता नोट पण दिलेली आहे. शेड्यूल गिव्हन अबाव प्रोव्हिजनल अँड मे चेंज ड्यू टू अनअवॉइडेबल सर्कमस्टन्सेस. द रिवाइज शेड्यूल विल बी नोटिफाईड ऑन वेबसाईट. या ठिकाणी वेबसाईट आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळते, fe2026.mahacet.org. तर थोडक्यात याचा अर्थ असा आहे की हे जे शेड्यूल आहे हे प्रोव्हिजनल आहे आणि यामध्ये काही बदल पण होऊ शकतो जर काही अडथळे जर निर्माण झाले तर. तर जे शेड्यूल असणार आहे ते विद्यार्थ्यांनी या वेबसाईटवरून पाहायचं आहे, fe2026.mahacet.org. तर या वेबसाईटवरती, थोडक्यात वेबसाईटवरती दररोजच्या दररोज माहिती अपडेट घेत चला आणि काही बदल असला तर वेबसाईटवरती तुम्हाला सर्व माहिती पाहायला मिळेल. तर वेबसाईटवरती सर्व अधिकृत माहिती तुम्हाला मिळत राहणार आहे. वेबसाईट जे अधिकृत वेबसाईट आहे, ज्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरलेला आहे, तुमच्याकडे युजर आय डी आहे, पासवर्ड आहे, तर हे सर्व शेड्यूल अधिकृत तुम्हाला वेबसाईटवरती पाहायला मिळेल आणि त्या दृष्टीने पुढचं जे प्रक्रिया आहे ती आपण करायची. आणखी चांगले कॉलेज कोणते आहे, किती मेरिटला, किती कोणतं कॉलेज चांगलं पुण्यातलं, नाशिक, नगर किंवा इतर आपल्या जवळच्या सिटीतले मिळू शकतं, त्याची सर्व माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. इतर देखील नवीन अपडेट आल्यानंतर त्या आपण पुढे बघणार आहोत.